हाय मी अर्पिता, कॉलेज कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इथे सगळ्या बाईक राईड्स चालू आहेत आणि मीही थोडासा एक्सपिरियन्स म्हणून बाईक राईड केली। खरं तर मजा आली आणि आपण या सगळ्या मुलांना विचारूया की यांना काय मजा येते। आपल्यासोबत बरीचशी मुलं आहेत, त्यांचे स्टंट्सही आपण पाहिलेत। चला मग यांच्याशी गप्पा मारूया। आपण या मुलांची गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी आपल्यासोबत वैभव पण आहे आणि कॉलेज कट्टा आम्ही दोघं करणार आहोत। पण वैभव काही बाईकवरून खाली उतरायलाच तयार नाही, काय तुला कट्टा करायचा का बाईकवरच बसायचं? नाही, ॲक्च्युली मला या सर्वांचे स्टंट बघून मलाही आता स्टंट मारायची खूप इच्छा झाली। तर मी आता मंदारकडून शिकीनच नक्की, पण जाता एक मी स्टंट दाखवूनच जाईन नक्की। तू स्टंट वगैरे नंतर दाखव, पण आधी आपण या मुलांना प्रश्न विचारूया। तू सांग मला की कुठून शिकला तुम्ही हे असं सगळं? जेव्हा माझं लायसन होतं, मी गाडी चालवायचो तेव्हा असंच आमच्या दोन बिल्डिंगच्या मध्ये थोडी स्पेस असतो, तिकडेच प्रयत्न करत असतो मी। तिकडे थोडं करून शिकलोय, स्वतःहून शिकलोय। पण मला एक सांग की तुमचे सर्वांचे मी हेल्मेट्स बघितले, ते काही वेगळ्या प्रकारचे आहेत। म्हणजे त्या हेल्मेटचं वैशिष्ट्य काय? म्हणजे जेव्हा तुम्ही स्टंट मारता तेव्हा ते हेल्मेट शाईनवालेच का असं तुम्ही यूज करता? तर ते हेल्मेटचं वैशिष्ट्य असं की शाईनवाल्याने थोडा ग्लो वेगळा येतो आणि दिसायला पण चांगलं वाटतं ते, त्यामुळे ते हेल्मेट चांगलं वाटतं आणि घालणं कंपल्सरी आहे असं आहे, त्यामुळे फारच फॅशनवाले हेल्मेट सुद्धा यांनी खूपच फॅशनवाले घेतले का? तू काय म्हणत होता ब्रँडेड आहे? हा हेल्मेट जे आहे ब्रँडेड हेल्मेट्स आहे। हा, तर ह्याच्याने काय तुम्ही पडलं बिडलं कुठे तर आपल्या डोक्याला सेफ्टी आहे, काय होणार नाही। दिस इज द ब्रँडेड हेल्मेट आहे। स्टंट मारते हो, एग्जैक्ट क्या प्रोसीजर होती है स्टंट मारने की? अभी ऐसे देखा जाए तो मुझे तो इतना कुछ पता नहीं, लेकिन आरपीएम बहुत महत्व रहता है इसमें, इसलिए वही एक मेन है। और स्टॉपी मारते वक्त थोड़ा बैलेंस वेट आगे डालना पड़ता है, तो खास करके वो रोहित को बहुत अच्छा तरीके से आता है वो स्टॉपी, और ये मंदार को भी आता है बिल्ली वगैरह अच्छे से। बस यांनी एक सांगितलं की आरपीएम काहीतरी। आरपीएम काय असतं मंदार? आरपीएम इज रोटेशन्स पर मोमेंट। ऍक्च्युली त्याच्याने इंजिनचा स्पीड, रोटेशनचा स्पीड कळतो। एवढे विली वगैरे मारतात हे लोक, बाईक चालवतात, पण सायन्स विसरलेले नाहीयेत। रोटेशन्स पर मिनिट वगैरे असं सगळं बोलतात। दॅट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन। हा हा, दॅट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन। हा, म्हणजे आम्ही अभ्यास पण करतो हे त्यांना दाखवून द्यायचंय। मी ह्याच्यावरच अभ्यास केलाय। काय केलंय? मी ITI आणि त्याच्यानंतर NCTVT इन ऑटोमोबाईल्स केले आणि माझं स्वतःचं गॅरेज आहे आता दादरला, आणि मी ड्रॅग रेसिंगच्या प्रकारात आहे। आणि मोस्ट प्रॉब्ली असं आम्ही टुरिंग वगैरे करतो मित्र आणि बाकी काय मजेसाठी करतो इनफॅक्ट, आणि फॉर द पॅशन ऑफ बायकिंग, दॅट्स व्हाय वी डू ऑल इट। पॅशन ऑफ बायकिंग म्हणजे वैभवला काहीतरी म्हणायचं। वैभव, बरं अर्पिता, तू एवढ्या सगळ्यांमध्ये एक बघितलंस का? सगळे बाईकवर सिंगल बसलेले, पण मंदारच्या पाठी कोणतरी विशेष बसलेलं आहे। आपण जाणून घेऊ की मंदार नक्की काय प्रकार आहे, हा मंदार काय आहे? ही माझी गर्लफ्रेंड आहे, तिच्या घरी माहिती आहे। आम्ही काय, आम्हाला कसलं टेन्शन नाही आहे तिचं, माझ्या घरी माहिती आहे, तिच्याही घरी माहिती आहे, आणि वी राईड सेफ ऑल द टाईम। आणि ॲक्च्युली आम्ही हा सगळा प्रकार करत असतो, आणि मला हे करताना फक्त एवढंच सांगायचं की बाइकिंग आणि बायकर्स बोले तो पब्लिक को ऐसे लगता है की सगळे वाईट माणसं असतात, वाईट प्रवृत्तीची माणसं। आम्हाला ॲज अ ग्रुप, म्हणजे आमचा ग्रुप नाही आहे, ग्रुपला नाव नाही आहे काही, पण आम्ही वी आर जस्ट बंच ऑफ फ्रेंड्स, आणि आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की बायकिंग शुड बी रिस्पेक्टेड, ॲटलिस्ट इन इंडिया। ह्याच्यावर आम्हाला थोडं वर्कआउट करायचं आहे। आणि मोठे कंपनीज असतात त्या आम्ही जातो नेहमी स्पॉन्सरशिपसाठी, पण दे डोंट लुक अप ऐसे। आम्ही ड्रॅग रेसिंग्सला वगैरे जातो तेव्हाही, आणि देर आर लाईक आम्ही सपोर्टसाठी ऑलवेज वी आर देअर, किंवा कोणालाही काही असं बायकिंगच्या विषयात काही सांगितलं, यू सी हाऊ इन्थू वी आर। आम्ही तर सकाळी 10 वाजल्याशिवाय उठत नाही, पण आम्ही 7 वाजता इथे होतो। यू अंडरस्टँड व्हॉट इट इज, इट इज ऑल अबाउट बाईक्स अँड द पॅशन ऑफ बायकिंग, दॅट्स इट। पण मंदारने जेव्हा सांगितलं की त्याच्या पाठीमागे त्याची गर्लफ्रेंड बसलेली, तेव्हा आपण तो लाजलेला चेहरा पाहू शकतो, आणि आपण थेट तिच्याकडे जाऊया की जेव्हा मंदार स्टंट वगैरे मारतो तेव्हा तुला भीती वगैरे काही वाटते का? हो, वाटतेच ना नक्की, काय झालं तर, बट मलाही आवडतं। ओके, मंदार जेव्हा स्टंट वगैरे मारतो तेव्हा तुलाही असं वाटतं की कधीतरी मारावं, किंवा तू कधी मारली आहेस का विली वगैरे? नाही, मला फक्त बाईक चालवता येते, बाकी काही नाही। ओके, बरं तू मला सांग, तुझं हेल्मेट आणि तुझ्या बाईकचा लुक वेगळा आहे एकदम, तर याचं काय विशेष आहे नेमकं? काय विशेष म्हणजे एकदा ॲक्सिडेंट झालेलं बाईकवरून, तर मग सगळं नवीन करायचं होतं, तर मंदारने हा नवीन लुक दिला माझ्या बाईकसाठी, आणि हेल्मेटसाठी पण मंदारने सगळं केलं।
आणि गाडी शिकवण्याच्या मागे कारण रोहितने रोहितची बाईक मला देऊन गाडी शिकवली. तुम्ही हे सगळे बाईक्स वगैरे चालवता, पण तुम्हाला असं भीती नाही वाटत की एवढ्या महागाची आपण बाईक घेतलेली आहे आणि आपले काहीतरी खराब होईल आणि आता आई बाबा ओरडतील? तुझी ऍक्टिव्ह आहे वाटतं. नाही, माझी पल्सर ती घरी आहे, काही कारणाने ती घरी ठेवली आहे. आई बाबा ओरडतील म्हणून? नाही, आईला पण माहिती आहे की म्हणजे मुलाला आवड आहे गाडीमध्ये, मग ती कधी अशी बोलत नाही म्हणजे हे करू नको ते करू नको. आज थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी यायचो तो म्हणून मी ही गाडी घेऊन आलो. अजून काही नाही. बरं, आई बाबा ओरडतात कधी? हो, खूप ओरडतात. काय म्हणतात? काय फास्ट चालवतं असं असं, म्हणजे बाहेरून पण पप्पांचे मित्र वगैरे कंप्लेंट देतच असतात. मग मला घरी ओरडतात, पण मी काय सोडत नाही अशी चालू. तर मध्ये पण माझा ऍक्सिडेंट झालेला, दात पडलेले, तरी पण मी तशीच चालवली. दातांची कुर्बानी म्हणतात ना ते, ती यालाच म्हणतात. खूप एक्सपिरियन्स झाला आणि दात आपले गमावलेले आहेत त्याच्यामध्ये. तू काय सांगशील? बऱ्याच जणांना इथे बाईक शिकवली गेली असं म्हणतात, ते आधी येत नव्हती. हा. तू शिकवलीस त्याला बाईक? हा, पहिला त्याला यायचं नाही आणि आत्ता त्यांनी 18 कम्प्लीट केली आहे, तर त्याला बाईक यायची आणि घरच्यांनी बाईक दिली नव्हती, तर मी माझी बाईक त्याला शिकवलेला. ओके. आणि अरे बाईक शिकवताना खूप प्रॉब्लेम्स असतात. धडपडला गेला की तुझी बाईक गेली आणि तोही गेला. पडलेला पण, दोनदा पडलेला पण तो. मग काय आहे ना, आपला मंदार आहे करायला काम. विल्ली मारणं वगैरे कुठून शिकला? त्याची काही टेक्निक आहे? विल्ली तर मला तर नाही येत मारता. नाही येत? नाही. नुसतीच बाईक माझ्यासारखाच आहे. बघून बघून मारायला चालू केली. टेक्निकल क्वेश्चन जरा वैभव विचारेल, मला विल्ली वगैरे नाही, बाईक बद्दल विचारेल. बरं अर्पिता, तू मगाशी बघितलंस का की रोहितने मगाशी एक वेगळा स्टंट मारला. म्हणजे मागच्या बाईकचा टायर होता तो वरती होता आणि त्याचा तोल पूर्ण पुढे होता. तर आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊ की रोहित नेमकं काय होतं ते. ते एक प्रकारचं शॉपी आहे. तुम्ही म्हणजे एक नॉर्मल स्पीडला ती बाईक चालत आहे आणि तुम्ही फटकन एक डिस्क ब्रेक, म्हणजे तुम्ही पुढचं जे ब्रेक आहे डिस्क ब्रेक म्हणतात त्याला, त्या डिस्क ब्रेक दाबल्यावरती मागचा जो पोर्शन आहे तो वरती होतो आणि खालती म्हणजे मागचा पोर्शन वरती होतो, त्याला स्टॉपी बोलतात. बरं, त्याच्यानंतर तू हातात ऍक्सिलेटर घेऊन बाईक खाली ठेवलीस आणि गोल गोल राऊंड मारलेस, तर तो काय प्रकार होता नेमका? त्याला वन हँड बोलतात. वन हँड म्हणजे तुम्ही ॲक्सिलेटर ते राऊंड एका हाताने गाडी फिरवावं लागतं. त्याला जाम स्टॅमिना लागते आणि कंट्रोल एकदम मेन प्रकार आहे. कंट्रोल करावं लागतं गाडी आपली, आता कुठेही धडपडू शकतो. अरे टेक्निकल क्वेश्चन्स आता खूप व्हायला लागलेत. असंच आपण एक एक डेफिनेशन जाणून घेऊया, धमाल मस्ती करूया. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊयात एक छोटासा ब्रेक, लवकर परत येणार आहोत. पाहत राहा स्टार माझा.